नवी मुंबईतील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्यांवर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडच्या अधिकाऱ्यांसोबत वाशीगाव येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। उपमहापौर दशरथ भगत यांनी 12 ते 24 तास चालणाऱ्या वीज खंडितमुळे नागरिक, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच उद्योग व्यावसायिकांना होत असलेल्या त्रासांवर तीव्र नाराजी व्यक्त केली। बैठकीत वाशीगाव, सानपाडा, पाम बीच, वाशी सेक्टर 17 ते सेक्टर 30 परिसरातील वीज समस्यांबरोबरच विना परवानगी खोदकाम, आर्थिक नुकसान तसेच निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली। पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरुस्ती करण्यावरही भर देण्यात आला। अधीक्षक अभियंता दीपक पाटील उपस्थित होते, मात्र त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले। समस्यांवर तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचाही इशारा यावेळी देण्यात आला। पाहुयात यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया। सर तुम्ही ते औषध तुमच्या वरती आहे. तेवढंच सांगा सविस्तर फक्त तुम्ही ते काम करणार एक काम करणार तेवढंच सांगा ना, अधिकार नाही तेवढंच सांगा ते तरी असं बरोबर आहे। ग्राहकाला फक्त सांगणे हे तेवढं माझं काम आहे। ग्राहकांना सर्व्हिसेस देणे हे माझं काम आहे। नाही, समस्येबद्दल तुम्ही सांगा ना काय आता एवढं सगळं माहिती दिलेलं आहे इथं नागरिकांना, ते माहिती तुम्ही मीडियाला दिलं पाहिजे ना। नाही, या ऑफिसेसला या आज MECBचे एक्झिक्युटिव्ह आपला सुप्रीम इंजिनियर पाटील साहेब या ठिकाणी मीटिंग झाली त्यांच्यासोबत। प्रभाग क्रमांक 18 नवी मुंबईचा विषय घेतलेला आहे। या ठिकाणी विद्युतच्या पुरवठ्यामध्ये जो काय सतत जो खंडित होतोय, विद्युत पुरवठा खंडित होतोय, त्यामुळे लोकांचा जन आक्रोश आहे आणि त्याचसोबत यांचं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा बरोबर नाही। आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी काल आम्ही निर्णय घेतला, सोमवारीच निर्णय घेतला होता की आम्ही MECBच्या सेक्टर 17च्या जो कार्यालय तिकडे जावं म्हणून। परंतु MECBचेच अधिकारी या ठिकाणी आले, त्याने आम्हाला या ठिकाणी जो आश्वासन दिलेलं आहे की प्रथम जो आश्वासन आहे की आज जी काही विद्युत जातोय, तो लाईट जो खंडित होतोय तो खंडित होणार नाही, हा यांनी त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी त्यांनी शब्द दिलेला आहे, प्रॉमिस केलेला आहे। परंतु प्रभाग क्रमांक 18 म्हणजे वाशी गाव असेल, वाशी गावठाण असेल, सोनखार पांबीच असेल, किंवा सेक्टर 30 असेल, सेक्टर 17 असेल, किंवा नवी मुंबई असेल, हा सगळ्यासाठी त्यांनी तो आश्वासन दिलेलं आहे की जी काही विद्युत पुरवठा आहे हा खंडित होणार नाही, तो अखंडित विद्युत पुरवठा होईल। त्याचसोबतच महानगरपालिकेच्या माध्यमातून देखील शेवटी हा जो विद्युत ग्राहक आहे, सर विद्युत ही महानगरपालिकेची गरज आहे आणि मग महानगरपालिका असेल, सिडको असेल, MIDC आहे किंवा राज्य सरकार आहे, या सर्वांच्या कोऑर्डिनेशनने एक परमानंट असं इन्फ्रास्ट्रक्चर, जो एक व्यवस्थित इन्फ्रास्ट्रक्चर की ज्यामुळे जो का नेटवर्क आहे, विद्युत पुरवठ्याचा नेटवर्क आहे आणि त्या नेटवर्कसाठी लागणारे जे विविध फिडर पिलर असतील किंवा सब स्टेशन असतील, हा जो विविध जो काही त्याचा नेटवर्क आहे तो आधुनिक व्हायला पाहिजे। आणि तो आधुनिक होण्यासाठी महानगरपालिकेने कोऑर्डिनेशन केला पाहिजे। MECB आपला MIDC आहे, मग सिडको आहे, परंतु यामध्ये सर्व कोणी पुढाकार कोणी घेतला, त्या ठिकाणी आम्ही सरकार म्हणून आम्ही पुढाकार घेऊच, परंतु अधिकाऱ्यांचा पुढाकार घेतला पाहिजे। त्यावेळेला पाटील साहेब जे सुप्रीम इंजिनियर आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही याचा पुढाकार घेऊ आणि यामुळे आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सकारात्मकता वाटली की ज्या सकारात्मकतेच्या माध्यमातून शेवटी हा जो विद्युत ग्राहक आहे, या विद्युत ग्राहकाला एक समाधान मिळाला पाहिजे। नाही समाधान देता आला तर आनंद तरी देता आला पाहिजे। आणि जो काही कर्मचारी आहे त्यांचा जो काही व्यवस्थापन आहे, तो व्यवस्थापन सुद्धा त्यांनी सुधारावाला पाहिजे, कारण त्यांचे अनेक कर्मचारी त्यामध्ये जो फोनच कोणी उचलत नाही, तो आरोगंट आहे, तो बरोबर वागत नाही, वेळेवर सुविधा देत नाही, ह्या सुद्धा देखील समस्या आहेत।
परंतु त्याच्या पलीकडे जाऊन त्या गोष्टी अनेक असताना ज्या वेळेला लाईट जाते, विद्युत गेल्यानंतर लोकांच्या भावना तीव्र होतात आणि त्या भावना तीव्र होतात. त्यामुळे जनतेला सर्व्हिस द्यावं ही गरज आहे, ती सर्व्हिस दिलीच पाहिजे. परंतु त्या माध्यमातून जो काही महानगरपालिकेच्या मालमत्तेची नुकसान होतं, त्याचसोबत महावितरण मालमत्तेची देखील वितरण नाजूक होत आहे. शेवटी महावितरणची जी मालमत्ताची प्रॉपर्टी आहे ही ग्राहकांची आहे. ह्या प्रॉपर्टी, दोन्ही प्रॉपर्टी समाज जबाबदारी ही कर्मचाऱ्यांची आहे, त्या अधिकाऱ्यांची आहे. परंतु त्यामध्ये निष्काळजीपणा आहे, अतिशय भोंगल कारभार आहे. आज ह्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी कुठल्या परिस्थितीमध्ये त्यांना सांगितले, जो चुकीचा कर्मचारी असेल त्याच्यावर कारवाई करा, त्याला बाजूला करा, त्याला ठेवू नका. शेवटी ह्या ठिकाणी आपण आज ह्या ठिकाणी नाईक साहेबांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज उपमहापौर म्हणून या पदावर काम करत असताना शेवटी ही जबाबदारी सुद्धा महानगरपालिका म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी, आमची जबाबदारी आहे. पण ह्या जबाबदारी कारण लाईट गेले तर नगरसेवक, या ठिकाणी हायवेच्या कामाला नगरसेवक, या ठिकाणी पोलीस स्टेशन कामाला पोलीस सिक्युरिटी आले नगर, प्रत्येक गोष्टीला नगरसेवक त्या ठिकाणी जबाबदार राहतात. म्हणजे या शहरामध्ये विविध सर्व्हिसेस आहेत, विविध सेवा आहेत. मग त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून असतील, MSCBच्या माध्यमातून असतील, सिडकोच्या माध्यमातून असतील, MRDC आहे, PWD आहे, MSRDC आहे, रेल्वे आहे, या सर्व सेवांच्या माध्यमातून शेवटी त्या ठिकाणी जो काय फोन जाते तो त्या नगरसेवकाला फोन जातो, त्या लोकप्रतिनिधीला फोन जातो. आणि म्हणून लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी अतिशय बेचैन आहे. आणि हा मुद्दा महासभेमध्ये लक्षवेधी म्हणून येईल आणि तो एवढा तीव्रतेने अख्खा दिवस महासभा चालली. तसं पूर्वी नाईक साहेबांच्या माध्यमातून महापालिकेने 100 करोड रुपये दिले होते MSCBला लाईटीतून, ते नंतर ते वजा केले विषय का. पण 100 कोटीच्या माध्यमातून अंडरग्राऊंड केबल झाल्या, त्या ओव्हर केबल होत्या. पण आता जे झालेलं अंडरग्राऊंड ज्या केबल आहेत त्या फार जुन्या झाल्या आहेत. 20-25 वर्षाचा तो इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण नष्ट झालेला आहे. हा इन्फ्रास्ट्रक्चर नवीन करण्याची गरज आहे. पण ह्या ठिकाणी जे काही उत्तर दिलेलं आहे ते अनेक उत्तरांशी मी सहमत आहोत, पण काही उत्तरांशी आम्ही सहमत नाही आहोत. मग त्यांना आम्ही सांगितले राज्य सरकारची काय मदत लागेल, सिडकोची काय मदत लागेल, MRDC आहे, महानगरपालिका आहे, यांची सर्वांची जी मदत आहे कोऑर्डिनेशन तुम्ही व्यासपीठ निर्माण केला पाहिजे. आपण त्या ठिकाणी भेटलो. आता त्यांनी जे सांगितलं आम्हाला का महापालिकेचे आमचे सिटी इंजिनियर भेटले, ते अरे काय भेटले, काय केले तुम्ही. वास्तविक पता जो इन्फ्रास्ट्रक्चर साठी जो लागणार आहे त्यांनी त्यांच्याकडे नियोजन आहे किंवा त्यांच्याकडे तो ढाचा आहे, ह्याच नाहीये. त्याच्या बाबतीत त्यांनी सांगितलं आम्ही लवकरच करू. अशा ठिकाणी सगळ्या गोष्टीचं जरी उच्चार हे झालं, नवीन ग्रुप स्थापन केलेला आहे, त्यामध्ये ग्राहकांना घेतलेले नगरसेवक आहेत, त्या ग्रुपवर ज्या ज्या समस्या आहेत, ज्या ज्या सूचना आहेत त्या ग्रुपवर येतील. हा जरी एक डिजिटल प्लॅटफॉर्म जरी या ठिकाणी स्थापित जरी केला तो चांगला आहे. त्यांचं आम्ही अभिनंदन करतो की चला नागरिकांचा जो काय रोष आहे कुठेतरी त्याचा समस्या, सूचना, तक्रारी कुठल्या तरी व्यासपीठावर मांडल्या जातील. वाद नाही, आम्ही त्याचं स्वागत केलेलं आहे. परंतु जर मटेरियल नसेल तर काय करायचं, हा देखील त्यांना प्रश्न विचारलेला आहे की आपण आपली यंत्रणा, आपला जो व्यवस्थापन आहे तो व्यवस्थापन मी इंटॅक्ट ठेवला, तो ऍक्टिव्ह केला, पण त्या व्यवस्थापनाकडे जर मटेरियल नाही दिला तर कसं करायचं. म्हणून आम्ही ते उपरोक्त टीकात्मक आम्ही बोलतो की हा विभाग पकडपाना डिपार्टमेंट आहे, याचा आम्हाला काय आनंद वाटत नाही हा शब्द उच्चाराला. पण शेवटी काय करणार, शेवटी ह्या ठिकाणी लोकांचा जो आक्रोश आहे, आला काय त्यांना, लोकांचा आक्रोश जो आमच्यावर थेट येतो आणि आम्ही त्याला जबाबदार आहोत. शेवटी लोकांना सर्व्हिसेस देणं, विविध सर्व्हिसेस देणं ही आमची जबाबदारी आहे. आणि त्याच्यासाठी प्रसंगाला जरी आम्ही सत्तेत जरी असलो तरी प्रसंगाला रस्त्यावर उतरण्याची जरी वेळ आली तर तेव्हा आमचा नाईलाज असेल. परंतु आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की सरकारच्या विरोधात लोकांनी रस्त्यावर उतरावा, मग तुम्ही काय विरोधकांची सुपारी घेतली का, असं देखील त्या ठिकाणी जे काय MSCBचे जे काही या ठिकाणी प्रमुख अधिकारी आले होते त्यांना त्या ठिकाणी ठणकावून सांगितलं की लोकांनी सरकारच्या विरोधात आक्रोश करावा आणि लोकांनी सरकारच्या विरोधात रस्त्यावर यावं, याच्यासाठी तुम्ही विरोधकांची सुपारी घेतली आहे का. तर त्याने जर तसं नाही ते, पण आम्हाला त्या ठिकाणी हे शब्द उच्चाराला सुद्धा या ठिकाणी वेदना होतात, त्या आरोप करायला वेदना होतात. काय करणार काय, शेवटी लोकांचा जो आक्रोश आहे तो आमच्यामध्ये भिनलेला आहे. शेवटी लोकांनी आम्हाला निवडून दिलेला आहे. जनभावना
चा उद्रेक झाला ते शेवटी आम्ही स्वस्त बसणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे, जरी मिटिंग आपली चांगली झाली, त्या अनेक विषयावर चर्चा झाली, शेवटी मुद्दा एकच आहे की लाईट जाता कामा